नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि नांदेड शहरामध्ये भाजपा ही स्वतंत्र लढते। अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र लढते आहे। आपल्यासोबत भाजपाचे खरं तर निष्ठावंत मानले जातात आणि ज्यांनी भाजपा या ठिकाणी रुजवली टिकवली अशापैकी एक म्हणजे ते मोठ्या फळीतले पहिल्या फळीतले नेते आहेत चैतन्य बापू देशमुख। दादा, कसं बघता या ठिकाणी कोणाचा झेंडा फडकेल आणि कोणत्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही मतं मागते आहात? या नांदेड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि कमळाचा महापौर ह्या महापालिकेवर निश्चित होईल असा मला विश्वास आहे। खरं पाहिलं तर ही महापालिका कधीच भारतीय जनता पार्टीची नव्हती। भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतो। मी 2007 ते 2012 नगरसेवक होतो। त्या काळामध्ये 3 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले होते। त्यानंतर 2012ला 6 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते आणि 2017ला सुद्धा 6च भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले होते। आता पहिल्यांदा पूर्ण 66 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, कमळाचे उमेदवार आहेत। निश्चितच नांदेडकरांना आनंद आहे की जे नांदेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं की कधीतरी या महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावा असं जे सामान्य नांदेडकरांना वाटत होतं ते स्वप्न आता सातत्यामध्ये येण्याचा ही वेळ आलेली आहे। ह्या महापालिकेवर आपण बघितलं असेल की काँग्रेसच्या आधी सत्य होतं, पर्यायाने अशोकराव चव्हाणांचं ह्या महापालिकेवर नगरपालिकेवर वर्चस्व होतं। आता माननीय अशोकरावजी चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। त्यांनी या शहरामध्ये जे विकास कामं निरंतर केलेले आहेत ते विकास कामं पुढे निरंतर चालू ठेवण्यासाठी महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं आवश्यक आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांची इथं नांदेडला सभा झाली। त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या जाहीर संकल्पनाम्याचं कौतुक केलं आणि सर्वांच्या देखत सांगितलं की अशोकरावांनी जो नांदेडसाठी संकल्पनामा स्थापित केला आहे त्या संकल्पनाच्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठामपणे उभे आहेत। तसेच केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी हे सुद्धा ठामपणे उभे आहेत आणि केंद्रातला आणि राज्यातला कोणताही निधी नांदेड शहरासाठी कमी पडू देणार नाहीत अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्यासोबत दिलेली आहे। खरं तर काँग्रेसची सत्ता याआधी महानगरपालिकेवर होती, अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते, असा विरोधकांकडून आरोप होतोय की आताची भाजप पहिलीची काँग्रेस झाली। मला वाटतं की विरोधक कोण आहे, आपण बघितलं असेल की नांदेड महापालिकेमध्ये विरोधक कोण आहे आमचा। जे 2 पक्ष आमच्या विरोधात लढाले आहेत, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, हे दोन्ही गट आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्याबरोबर सत्तेमध्ये आहेत। विरोध काँग्रेसचा असायला पाहिजे होता। दुर्दैवाने या शहरातून या जिल्ह्यातून काँग्रेस नेस्तनाबूत झालेली आहे। काँग्रेस ही दिशाहीन झालेली आहे। काँग्रेसला कोणतं नेतृत्व नाही, काँग्रेसकडे दूरदृष्टी असणारा नेता नाही। आणि आज आपण बघितलं असेल शिवसेनेमध्ये सुद्धा शिवसेना आज एक संघ नाही आहे। शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार एक बोलतात, शिवसेनेचे उत्तरचे आमदार एक बोलतात, शिवसेनेचे दक्षिणचे आमदार एक बोलतात। मला वाटतं एक संघ भाजपच्या समोर विखुरलेला विरोधी पक्ष आज आपण पाहायला भेटत आहे। त्यामुळं मला वाटतं की नांदेड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला आज कुणाचं आव्हान नाही असं मला वाटतं। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये अशोक चव्हाण म्हणाले की भाजपाच्या म्हणजे विकासाच्या आड जे येईल त्यांना भाजपा ही उखाडून टाकेल, आम्ही सिमेंट आहोत। तर प्रताप पाटील चिखलीकर म्हणतात की तुम्हीच विकासाच्या आड येता आणि तुम्हाला जनता उखाडून टाकेल। खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विकास पुरुष म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिमा तयार झालेली आहे। आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हा 2014ला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, माननीय देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 2014 ते 2019 महाराष्ट्राचा निरंतर विकास झाला। 2019 नंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आमच्याशी बैमानी केली। 2.5 वर्ष माननीय देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षानेच होते, त्या काळातसुद्धा त्यांनी जनतेचे प्रश्न मांडलेत। 2.5 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं। त्या काळामध्ये माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राची सेवा केली। आपण खऱ्या अर्थाने बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचा जो कायापलट केलेला आहे, तसाच मुंबईच्या नंतर जे दुसरे शहर आहेत जसं संभाजीनगर झालं, त्यानंतर पुणे झालं, त्यानंतर नागपूर झालं, हे सेकंड कॅटेगरीचे जे शहर आहेत त्यांचा सुद्धा विकास करायची संकल्प माननीय मुख्यमंत्र्याची आहे। मुख्यमंत्र्यांसमोर एक विजन आहे। 2047पर्यंत महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे। महाराष्ट्रातील जे छोटे छोटे जे शहर आहेत ते विकसित झाले पाहिजे। आणि आपण बघितलं असेल
की 2014 नंतर नांदेड शहरामध्ये सुद्धा विमानाची जी कनेक्टिव्हिटी झाली आहे, आज विमानतळावरून जवळपास 6 ते 7 विमानं वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जात आहेत. इथं वंदे भारत ट्रेन झालेली आहे. कॅन्सरचं मोठं हॉस्पिटल करण्याची घोषणा झालेली आहे. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस हा विकास पुरुष आहे आणि आपण बघितलं असेल की नगर परिषदेच्या सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःचं एक विजन ठेवलं होतं. तसंच महापालिकेमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं एक विजन ठेवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीसमोर विजन आहे, भारतीय जनतासमोर विकास आहे आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी एक संघ आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारे आपण पाहिलं की माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये मुस्लिम बहुल भागात मुस्लिमचं पॅनल नको, हिंदूचं पॅनल करू. डी.पी. सावंत म्हणतात की आपण आर्थिक मदत करू तुम्हाला. कसं बघता या ऑडिओ क्लिप? मला वाटतं की हा विरोधकाने एक नेरेटिव्ह सेट केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं आपण बघितलं असेल की 2014ला माननीय पंतप्रधानांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं की भारतातले 130 कोटी जी जनता आहे ती माझी आहे. भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे की सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. आपण बघितलं असेल की जे माननीय नरेंद्र मोदींनी किंवा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या गरिबासाठी योजना केलेल्या आहेत ते गरीब हा निकष ठेवूनच केलेला आहेत, जात हा निकष ठेवून त्यांनी केलेल्या नाहीत. मला वाटते की विरोधी पक्षांनी ही जी क्लिप व्हायरल केलेली आहे त्यामध्ये काही तथ्य नाही. दीन, दलित, दुबळे, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक या सर्वच घटकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे. माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस याच्यावर आहे. या जिल्ह्याचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्यावर आहे. अशोकराव चव्हाणांनी मुदखेड आणि भोकरमध्ये 3 ते 4 नगरसेवक मुस्लिम समाजाचे निवडून आणलेले आहेत आणि सातत्याने अशोकराव चव्हाणची अशी प्रतिमा नाही आहे. सर्व समाजाला घेऊन चालण्याची त्यांची प्रतिमा आहे. आणि आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये जे नगरसेवक निवडून आलेले आहेत काँग्रेसकडून त्यावेळेस अशोकराव चव्हाणांनी मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या एका समाजासाठी त्यांनी काम केलं नाही तर प्रत्येक समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं अशोकराव चव्हाणांनी जे काम केलेलं आहे ते काम लोकांच्या समोर आहे. विरोधकांनी किती जरी अशा फेक क्लिप जरी प्रसारित केल्या तर जनता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही असं मला कळतं. खासदार रवींद्र चव्हाण म्हणतात की मुद्दाम व्हायरल केली अशोक चव्हाणांनी मताचं विभाजन व्हावं. खासदार रवींद्र चव्हाणांची आज काय परिस्थिती आहे? ते खासदार म्हणून लोकसभेवर जे निवडून गेलेले आहेत ते केवळ फक्त 1100 मतांनी गेलेले आहेत आणि त्यांचं ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये काही कर्तृत्व नाही आहे. निश्चितच आदरणीय कैलासवासी वसंतराव चव्हाणांचं कर्तृत्व होतं आणि त्यांच्या लाटेवर ते स्वार निवडून आलेले आहेत. EVMमध्ये तर आम्ही जिंकून आलो होतो. आमचे नौखे उमेदवार नांदेड दक्षिणचे श्री संतोषरावजी हंबर्डे यांनी त्याला परास्त केलेले आहे. पण ठीक आहे, संतोषरावच्या नशिबामध्ये यावेळेस खासदारकी नाही, त्यामुळं ते टेक्निकल खासदार आहेत. मला वाटतं टेक्निकल खासदारांनी माननीय अशोकराव चव्हाणांच्या विरुद्ध बोलू नये असं माझं मत आहे. तुम्ही म्हणालात की अशोक चव्हाण हे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे आणि भाजपा देखील सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी आहे. कालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये एकाही महापुरुषाचा फोटोची प्रतिमा नव्हती पूजा करण्यासाठी. कसं बघताय? नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेजवर महापुरुषांची प्रतिमा होती. आपण बघितलं असेल की आल्या माननीय देवेंद्र फडणवीसांनी महापुरुषाला वंदन केलेलं आहे. आणि दुसरं गोष्ट मला काय वाटतं आहे की फोटो महापुरुषाचे असावेत ही गोष्ट ठीक आहे, पण महापुरुषांच्या विचारावर चालणारा देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळं विचाराच्या कृतीतून चालणाऱ्या व्यक्तीवर या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये असं माझं मत आहे. खरं तर तुम्ही भाजपा टिकवली रुजवली. या ठिकाणी नांदेडमध्ये भाजपाचं पहिल्यांदा नाव निघतं म्हणजे तुमचं निघतं. चैतन्य बापू देशमुख असतील, प्रवीण साले यांच्या मुलीला उमेदवारी दिली पण तुम्हाला डावलण्यात आले. तुम्हाला काहीच उमेदवारी नाही, काही निष्ठावंत आहात पण पक्षानं काही तुमच्यावर जबाबदारी दिली. एका बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आम्ही विचाराचं काम करतो. निश्चितच मला मनस्वी आनंदी आहे की आम्ही काम करत असताना आमची ताकद मर्यादित होती. मी 2012ला ह्या महापालिकेमध्ये महानगराध्यक्ष म्हणून होतो. त्यावेळेस मी 16 सीट लढविल्या होत्या. निश्चितच लोक आम्हाला त्यावेळेस म्हणत होते की भारतीय जनता पार्टीचे विचार चांगले आहेत पण त्यांच्याकडे नेता नाही. दुर्दैवाने म्हणजे सुदैवाने आमच्याकडे आज नेतासुद्धा आहे, विचारसुद्धा चांगले आहेत. निश्चितच एक मी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर ह्या नांदेड महापालिकेवर बसणार आणि जवळपास 66 आमचे कमळाचे उमेदवार या महापालिकेमध्ये बहुसंख्य मताने निवडून येणार अशी मला ग्वाही आहे. मागच्या लोकसभेला प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपाकडून उभे होते. देवेंद्र फडणवीस त्याच ठिकाणाहून म्हणाले होते की त्या सभेच्या जागेहून अशोक चव्हाण हे लीडर नाही डीलर आहेत आणि काल सभा झाली आहे आणि प्रताप पाटील म्हणत आहेत की जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवावा की अशोकराव चव्हाण हे लीडर नाही डीलर.
असं आहे, 2017ला अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते. प्रतापराव त्यावेळेस शिवसेनेचे आमदार होते, पण 2017ला आम्ही प्रतापरावला बरोबर घेऊन निवडणुका लढविल्या. निश्चितच त्यावेळेस ते आमचे विरोधक होते म्हणून तिथे टीका केली. आज ते आमच्या पक्षामध्ये आले आहेत. आज ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत ना. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं कौतुकच केलेलं आहे. ज्यांनी आमचा विचार मांडला किंवा ज्यांनी आमचा विचार स्वीकारला ते सर्व आम्हाला आज आमच्या नेत्याप्रमाणेच आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. ज्या पद्धतीनं प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी होत आहेत, रवींद्र चव्हाण म्हणतात हे समाजाला दाखवण्यासाठी हे दोघं एकच आहेत. मला वाटते भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये आता कोणीच रोखू शकणार नाही. या जिल्ह्याची सातबारा भारतीय जनता पार्टीची आहे. पर्यायाने भारतीय जनता पार्टीचे आमचे नेत्या श्री अशोकराव चव्हाणांची आहे. त्यामुळं अन्य कोणी जरी टीका करत असेल तर मला वाटतं की अशोकराव चव्हाणांचं जेवढं विजन आहे तेवढं विजन अन्य पक्षामध्ये नाही आहे. ठीक आहे, प्रतापराव लोकनेते असतील, पण ह्या कर्तृत्वाने अशोकरावने दाखवून दिले की जिल्ह्याचे नेते तेच आहेत. शिवसेना म्हणते की महापौर आमचा होईल, कल्याणकर साहेब म्हणतात महापौर आमचा होईल आणि आमचे कामं भाजपाच्या जाहीरनाम्यावर आहेत म्हणतात. असं आहे की कल्याणकर माझे चांगले मित्र आहेत. 2 टर्मचे ते आमदार आहेत. कल्याणकरांना निवडून आणण्यामध्ये जसा शिवसेनेचा वाटा होता तसा भारतीय जनता पार्टीचा वाटा होता. भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची पूर्ण ताकद झोकून ह्या दक्षिण आणि उत्तरच्या आमदारांना निवडून आणलेलं आहे. ठीक आहे, कल्याणकर आज आमच्या सत्तेमध्ये आहेत. माननीय एकनाथजी शिंदे यांच्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं, त्यांची आम्हाला जाण आहे. त्यांनी जरी दावा करत असेल तर सत्य परिस्थिती हे आहे की ह्या महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. नांदेड उत्तरमध्ये ज्या शिवसेनेच्या मिनल पाटील होत्या त्यांना अपक्ष लढवण्याची वेळ आली आहे. त्यांना डावल्या गेले, त्यांची उमेदवारी कापल्या गेली आहे. हेमंत पाटील आमदार बाबूराव कदमचे आमदार दोघं आहेत, त्यांना सपोर्ट करत आहेत. बालाजी कल्याणकर यांच्या ऑफिसला म्हात्रे संपर्क प्रमुख आले होते आणि हेमंत पाटील यांच्या विरोधात खालच्या स्तरावर घोषणाबाजी करण्यात आली. हेमंत पाटील म्हणतात की हिशोब चुकता गेला जाईल, म्हणजे फूट पाहायला मिळते का कुठेतरी? मला वाटतं तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या अंतर्गत प्रश्नावर मी बोलणं उचित नाही. शिवसेनेचे माननीय हेमंत पाटीलसुद्धा या जिल्ह्याचे नेते आहेत. माननीय बालाजी कल्याणकरसुद्धा नेते आहेत. त्यांच्या पक्षातला विषय आहे, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये सोडवावा अशी माझी भूमिका आहे. खात्री आहे तुम्हाला की महापौर BJPचाच भरलेले आहे? 100% खात्री आहे की 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे 50च्या वर नगरसेवक निवडून येईल. की महापालिका भारतीय जनता पार्टीची होईल. महापौरांना घेऊन, सर्व नगरसेवकांना घेऊन आम्ही वर्षा बंगल्यावर जाऊ आणि 50च्या वर कमळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये देऊ आणि त्यानंतर ह्या नांदेड शहरामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा भव्य नागरी सत्कार राहील. कारण की भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातली ही पहिली वेळ आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर ह्या महापालिकेवर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न, आनंद बोंडारकर दक्षिणचे आमदार आहेत, राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. खरं तर कोणत्या विकास कामांच्या आधारे ते सामोरे जातात माहिती नाही, पण युतीमध्ये लढत आहेत. आनंद बोंडारकर कट्टर शिवसैनिक आहेत. पहिल्यांदाच ते एक सामान्य शिवसैनिक आमदार झालेला आहे. मला वाटतं की त्यांनी कोणत्या पक्षाशी युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका होती, आम्ही त्यांना काही सीट देऊ केल्या होत्या, पण दुर्दैवाने आमची युती झाली नाही. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत आहोत, पुढे आम्ही सोबत राहूत. आज जरी आम्ही वेगवेगळे लढत असलो तरी महापालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर आम्ही एकच होऊ असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते भाजपाचे निष्ठावंत आणि उमेदवारी जरी कापली असेल तरी मी पक्षासोबत एकनिष्ठ आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळते. येणाऱ्या 16 तारखेला नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल. 66 जागा या भाजपाच्या निवडून येतील असे भाजपाचे चैतन्य देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.